नकाब वाले गद्दारों की, नकाब वाले गद्दारों की सच्चाई दिखलाए हम। बोलो है तैयार हम, है तैयार हम, है तैयार हम, है तैयार हम, सारे लोग है तैयार हम, है तैयार हम। लाख कोशिशें कर लो संविधान बदलने देंगे ना, जल जमीन और जंगल का सौदा करने ना देंगे हम। चाहे आने दो हिटलर को, चाहे आने दो हिटलर को, ढाल बन के रोकेंगे हम। वक्त पड़ा तो देश के खातिर, वक्त पड़ा तो देश के खातिर, सीने पर गोली खाए हम। है तैयार हम, 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 है तैयार हम। नफरत की इस आग को मोहब्बत से बुझाएंगे हम। नफरत की इस आग को मोहब्बत से बुझाएंगे हम। नफरत की इस आग को मोहब्बत से बुझाएंगे हम। नई आजादी के ये दीप घर घर जलाएंगे हम। नई आजादी के ये दीप घर घर जलाएंगे हम। लास्ट लाइन है, बोलो है तैयार हम, 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 है तैयार हम। थैंक यू। पुनः अनुरोध है, आपकी कुर्सियों के पीछे लगे हुए जो क्यूआर कोड हैं उसे अपने मोबाइल फोन से उसका फोटो लेकर उसे क्लिक करें। एक लिंक खुलेगी और उस लिंक पर आप आईएनसी के नाम पर डोनेशन अनुदान दे सकते हैं। 138 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में रुपए 138, रुपए 1038, रुपए 1380, रुपए 13800 या रुपए 1,38,000 ऐसी धनराशि एक यादगार राशि के रूप में आप डोनेट कर सकते हैं। लिंक खोलकर आप अपना अनुदान दें। 5 भाग्यशाली अनुदानकर्ताओं को जो यहां पर दान करेंगे उन्हें माननीय राहुल गांधी जी के हाथों प्रमाण पत्र और उसकी रसीद भी मिलेगी। अगर किसी कारणवश नेटवर्क कंजेशन से ये लिंक नहीं खुलती है तो आप उस क्यूआर कोड का फोटो ले सकते हैं और आप घर जाकर भी उस लिंक को ओपन करके उस पर डोनेट कर सकते हैं। आइए हम और आप मिलकर एक नया इतिहास इस नागपुर शहर में बनाएं। अधिक से अधिक अनुदान करें। देश के उज्जवल भविष्य के लिए, एकता के लिए अधिक से अधिक राशि अनुदान के रूप में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस को प्रदान करें। जी जी, यस, चलो। है तैयार हम अशी संकल्पना घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं नागपूर नगरीमध्ये या विशाल महासंमेलनामध्ये आज या ठिकाणी आपले
लाडके आणि लोकप्रिय नेते आदरणीय राहुलजी गांधी थोड्या वेळात या ठिकाणी या महासंमेलनामध्ये उपस्थित राहणार आहे। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तमाम पदाधिकारी, सर्व माजी केंद्रीय मंत्री, सर्व खासदार आणि उपस्थित सर्व नेते मंडळी आणि या महासंमेलनामध्ये उपस्थित असलेले या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले समस्त पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्राशिवाय तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे तमाम कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज या ठिकाणी नागपूरकरांसाठी अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे की जगामधला सर्वात जुना पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या 139व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षानं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज नागपूर हे स्थळ निवडलेलं आहे। मी आपले सर्वोच्च नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी, आपले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, या ठिकाणी ज्यांना बघायला आपण सर्वजण उत्सुक आहेत असे आपले सगळ्यांचे लोकप्रिय नेते आदरणीय राहुलजी गांधी आणि आपल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तमाम नेते यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक महासंमेलन संपन्न होत आहे। या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की जगामध्ये अमेरिका असेल, युरोपियन कंट्री असेल किंवा अन्य सगळे देश असतील, या सर्व देशांमध्ये सर्वाधिक आंदोलन करणारा जर कुठला पक्ष असेल तर तो जगाच्या पाठीवर केवळ एकमेव पक्ष आहे आणि तो आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून सातत्याने या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, या देशाला जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये सोबत नेण्यासाठी आणि या जगाला सक्षमीकरण करण्यासाठी, एक मजबूतीकरण करण्यासाठी या देशाला उभं करण्याचं काम ज्या पक्षाने केलं त्या पक्षाचे आपण तमाम कार्यकर्ते आहेत। आणि मला सुद्धा या ठिकाणी आनंद आहे की या पक्षाच्या स्थापने दिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये मला आपल्यासोबत बोलण्याची संधी मिळाली आणि आपल्या सर्व तमाम कार्यकर्त्यांना या ठिकाणी उपस्थित होण्याची संधी मिळाली। मित्रहो, महात्मा गांधींच्या माध्यमातून, लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून, मग ते मोतीलाल नेहरू असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, अशा अनेक नेत्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता या पक्षाच्या वतीनं, या पक्षाच्या झेंड्याखाली या ठिकाणी बलिदान दिलं। आणि मी पहिल्याच उल्लेख केला की जगामध्ये इतका मोठा इतिहास असलेला केवळ एकमेव पक्ष आहे आणि तो आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण भारतामध्ये सुरू आहे आणि 2014 पासून या देशामध्ये ज्या पद्धतीनं विघटनकारी शक्ती आलेल्या आहेत आणि त्या शक्तींच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून या देशाला ज्यांनी आपली संविधान अर्पण केलं असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संविधानाच्या मूल्यांना ठेस पोहोचवण्याचं काम करत आलेलं आहे आणि म्हणून आपल्यासमोर मोठं आव्हान आहे। मित्रहो, या ठिकाणी 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत। या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि 2024 मध्ये विधानसभेच्या या राज्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सज्ज होण्याची गरज आहे। आणि केवळ निवडणुकीपुरतं सज्ज नाही तर या ठिकाणी आपल्या देशाच्या संविधानाला वाचवण्याचं काम या काँग्रेस पक्षाच्या वतीनं, या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे तुम्हाला आम्हाला करायचं आहे। इथे अनेक नेते या ठिकाणी बोलणार आहे, मी आपला वेळ घेणार नाही, परंतु निश्चितपणानं या महासंमेलनामध्ये ऐतिहासिक स्वरूपाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। व्यासपीठावर जे नेते मंडळी उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चितपणानं हे महासंमेलन, हा स्थापना दिवस निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रेरणा देऊन जाईल आणि निश्चित स्वरूपामध्ये 2024 मध्ये या भारताच्या राजकारणामध्ये नवीन इतिहास आपण नोंदवू, हा संकल्प आजच्या दिवस करू। आपल्या सर्वांना मी या महासंमेलनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय काँग्रेस। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित या महारॅलीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने इथे एकत्र आलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी इथे मनापासून स्वागत करतो। 103 वर्ष अगोदर 1920 साली नागपूरला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं महाधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं।
असहयोग आंदोलनाला नागपूरहून गती मिळाली. अनेक महत्वाचे निर्णय इथे नागपूरच्या अधिवेशनामध्ये घेण्यात आले आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये नागपूरने एक आपला महत्वाचा सहभाग ठेवला. आज आपण नागपूरला इथे एकत्र आलो. इथे एक महत्वाची सूचना आपल्या समोर मी करत आहे. अजय माकनजी नुकतेच एआयसीसी मध्ये कोषाध्यक्ष पदावरती त्यांची माननीय काँग्रेस अध्यक्षांनी नियुक्ती केली. आम्ही क्राऊड फंडिंग सुरू केलेलं आहे. ज्या धर्तीवरती महात्मा गांधींनी 1920 साली टिळक स्वराज फंड सुरू केलं होतं, त्याच प्रकारचा फंड गोळा करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. आपण ज्या खुर्चीवरती बसले आहात त्याच्या मागे आणि त्याच्या पुढच्या खुर्चीवरती एक स्टिकर लागलेलं आहे, बार कोडचं स्टिकर. आपण त्याचं स्कॅन करावं. 138 रुपये, 1380, 13,800 किंवा 1,38,000 रुपये आपण काँग्रेस पक्षाला देणगी म्हणून देऊ शकता. जे या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून काँग्रेस पक्षाला देणगी देणार आहात, या बार कोडचा वापर करून त्यांच्यामधून 5 लोकांची निवड करण्यात येईल लॉटरीच्या माध्यमानं. आणि त्या 5 लोकांना आमचे नेते राहुल गांधीजी जे नागपूरला पोहोचले आहे आणि थोड्या वेळानं इथे उपस्थित राहतील, त्या 5 लोकांना देणगीचं सर्टिफिकेट देणार आहे. मी आपल्याला विनंती करतो, याचा आपण उपयोग करावा. काँग्रेस पक्षाला भरपूर अशी देणगी द्यावी आणि नागपूर पासून आपण काँग्रेस पक्षाला अजून अधिक सशक्त करून देशावरती जे आज संकट दिसत आहे आपल्या लोकशाही समोर, भारतीय घटनेसमोर, त्याचा एका मजबूत निर्धाराने आपण मुकाबला करू. धन्यवाद. यानंतर मी नागपूर शहराचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच पश्चिम